जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. उषाताई. नाही. राजेश सर, माझा आवाज येतोय ना? येतोय, आता हो आला. हो येतो. हा हो हा. येतोय. मग सुरू करायचं का? चला. हो पूर्ण सुरू करा. चालेल. श्लोक कोण म्हणतंय कालचा? मी म्हणते शुभ दाखवतो. हा, म्हणा. रामो राजमणिस्तदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. मग खालचा अर्थ पण वाचा. राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम सदा विजयी असतो. मी रमेच्या म्हणजे सीतेच्या ईशाला म्हणजे स्वामीला भजतो. ज्या रामाने राक्षस सैन्य मारले त्या रामाला नमस्कार असो. रामाहून दुसरा कोणी श्रेष्ठ असा नाही की ज्याला शरण जावे. मी रामाचा सेवक आहे. यासाठी माझे चित्त नेहमी रामातच लीन व्हावे. हे रामा माझा उद्धार कर. छान. म्हणजे आता तुम्हाला श्लोकही समजला आणि त्याचा अर्थही समजला. आणि एक गंमत या श्लोकामध्ये आपण बघितली ती की राम या अकारांत पुल्लिंगी शब्दाच्या सगळ्या विभक्त्या एकवचनी या श्लोकामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे रामहा, रामम, रामहा ही प्रथमा विभक्ती, रामम ही द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामात पंचमी, रामस्य षष्ठी, रामे सप्तमी आणि भो राम संबोधन. म्हणजे त्याला आपण उद्देशून म्हणतो ना, हे रामा तू माझा उद्धार कर. तर आता हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे ना, हा श्लोक मंगलाचरणाचा श्लोक आणि अर्थही हो सगळ्यांच्या लक्षात आले. तुम्ही लिहून घेतलाय का वहीमध्ये? नसेल तर होय लिहून होय घ्या. घेतलाय हा. मॅम मॅडम घेतलाय. मॅडम या रामचं जे आता सांगितलं विभक्तीचा ना. प्लीज सगळ्यांनी एकदम बोलू नका, एकेकीने बोला प्लीज. मी बोलू का प्रभा जयशंकर? हा, बोला. ही जी प्रथमा द्वितीय तृतीय ते विभक्ती आहे त्याचं लिस्ट टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये मिळेल का आम्हाला? हे जरा या समजलेलं धड्यांमध्ये नाहीये पुढे त्याचं. येणार आहे, ऐका. हा, आता आपण जसा अभ्यास करतोय ना, तसंच ते हा, सगळंच येणार आहे पुढे. कारण हे आता म्हणजे आता समजलेलं लिहून नाहीये घ्यायचं म्हणून. नाही आपण आता लिहून सगळंच घ्यायचं. आता लिहून घ्या. म्हणजे कशासाठी? की हा हं, श्लोक जो आहे आणि हा श्लोक आणि त्याचा अर्थ हे तुम्हाला माहिती पाहिजे केव्हाही. हो हो एक हो हो, तर परत एकदा रामरक्षेचा हा हळू श्लोक आहे. हा हो हो. नाही परत हा. एकदा हळूहळू का कारण आम्ही लिहिलं नाही. नाही नाही, सगळं तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. कारण काय माहिती, आपल्याला लिहिण्याची सवय नसते आणि ती लिहिण्याची करेक्ट. सवय लिहून घेत असताना होते. आणि मग जेव्हा आपण पेपर सोडवतो तेव्हा आपला हात दुखत नाही. आता माझंही वय किती असेल तुम्हाला वाटतं? माझ्या आवाजावरनं वय कळत नाही, पण माझं वय आहे 67. हम्म. हा. नाही तर तुम्ही हे आता ते माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगते की हे लिहित जा सगळं. हो हो लिहायचं आहे हो पण हो तुमचं लिहितो. पटापट आम्ही गेलं लिहिलेलं त्या नाही मॅडम, आता लिहायला पाहिजे. हा म्हणून तुम्ही सावकाश आता सावकाश रेकॉर्डिंग सांगून तुम्हाला लिहून. मिळणारच आहे, मग रेकॉर्डिंग ऐकून पण तुम्ही लिहू शकता. ओके. बर चालेल. हा आणि पीडीएफ पण मिळेल. पण हा. उद्देश हाच आहे की तुम्ही लिहा. लिहिलं की तुम्हाला हो म्हणजे बेसिकली काय, लिहिलं, ऐकलं, वाचलं की तीन तऱ्हेने आपल्या त्या मेंदूला थोडा व्यायाम मिळतो बघ. आणि श्लोक आहे, बर श्लोक लक्षात ठेवला तर उद्या रामची विभक्ती जेव्हा येईल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला चटकन ग्रास्प होईल त्याचं. हो हा हो. हा तर तुम्ही ठीक फुल आहे. स्क्रीन करू शकता का? फुल स्क्रीनच आहे माझी. पण मग इथे आम्हाला काल जसं दिसत होतं तसं नाही दिसत आहे. मोठं करा ना सर. हा, मोठं नाही करायला पाहिजे. मोबाईल वरती तुम्ही मोठं करा ज्याने त्याने आपल्या आपल्या हा, वाढवून घेता येते ना मोबाईलवर. मोबाईल वर केलं ना. मी केलं आता मोठं. हो मोठं हो करायचं. केलं केलं. ते चालेल. सरांचं झालं का? आपण आपण आता पुढे जाणार आहोत. पुढची वाक्य बघणार आहोत आपण. सर, तुम्ही घेताय का मी घेऊ? नाही, घ्या घ्या. मीच घेऊ का? बरं. हा.
आता पुढची वाक्य बघा. कोण वाचतंय? अपर्णाताई वाचा बरं, हे वाक्य काय येते? रामः गच्छति. हा, याचा अर्थ तुम्ही काय सांगाल मला? राम जातो. बरोबर, राम जातो. बरोबर आहे. रामः गच्छति. आता त्याच्या खालचं वाक्य मी वाचू कोण? मॅडम. विनयाताई वाचा. सहा गच्छती, हा, तो जातो, तो बरोबर, जातो. अगदी बरोबर. हम्म. चालेल. पुढचं सगळ्यांच्या लक्षात येतंय ना? होय हो हो हो. हा, येत आहे. आता पुढचं वाक्य कोण वाचतंय? मी वाचू माधुरी. हो, मी वाचा. वाचते. हा. जलम पिबसी, पाणी पितो किंवा पिते. पाणी पितो पाणी पिबसी. नाही नाही, पितो. पिबसी म्हणजे कोण? नाही, पिबसी म्हणजे कोण इथे येईल बघा. करता कोण असेल इथे? कोण त्वम जलम पिबसी? त्वम सी त्वम कोणाला येईल? हा, त्वम राम का त्वम त्वम ठीक आहे. त्वम हा. त्वम. हा, मग त्वमला तुम्ही काय वापराल? पाणी पिबसी. पी, तू तू पाणी पितो. पी. तू तू पी नाही, पाणी पी नाही, इथे आज्ञा नाहीये. हे पितो हे वर्तमान काळ आहे. तू पाणी पितो पितो. पितोस पितोस म्हणून हो, पाणी वापरलं. पितो. पितोस पितोस. पितोस पाणी पितोस पितोस. हा, कंसात येईल तू पाणी पितोस. कळलं ना पितोस. बरोबर? हा, हो हो. हम्म. हा. आता पुढचं वाक्य आहे, वाचा कोणीतरी. त्वम पिबसी. शुभा जोशी. हा, त्वम पिबसी. अर्थ सांगा. तू पितोस. हो, बरोबर. तू पितोस. बरोबर. पितोस. हं. आता त्याच्या पुढचं वाक्य. आता मी ज्यांनी सांगू का? वाचलं नाही कोण? हा. मोहिनी मगाशी पुस्तकम मोह- बोलला होतात का बोलू मगाशी? मी बोलू का? मोहिनी पाठक बोलू. जे बोलले नाही ना आतापर्यंत त्यांनी बोला ना. पुढे या ना कोणीतरी. कारण इतकी हा. छोटी पुस्तकम छोटी पठामी. शब्दांची प्रज्ञा वाक्य. बोलते. हा, प्रज्ञाताई मी वाचा. वाचू का? पुस्तकम हा, पठामी. प्रज्ञाताई वाचा. पुस्तकम पठामी. कोण वाचतंय? पुस्तक. मी हा, पुस्तक वाचते. म्हणजे मी हा कंसात. बरोबर प्रज्ञा बरोबर. भोगते. छान ओळखलं, छान ओळखलं. पठा मी आहे म्हणजे मी करताय. बरोबर. पुस्तक वाचू कोण? तर मी. बरोबर. आता मी पुढे वाचू का? भाग्यश्री. हो, वाच. हा, अहम पठामी. मी वाचतो. तेच बरोबर वरचं. बरोबर बरोबर. हा, चालेल. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. आता 3 शब्द आलेत. सहा सह रामः गच्छति. राम शीत. कोण वाचतंय? वाचा कोणीतरी. मी राधिका जोशी वाचते. मी वाचू का? राधिकाताई वाचा. सह रामः गच्छति. अर्थ सांगा. तो राम जातो. बरोबर. अरे वा, मस्त. आता आता एक मिनिट. हे बघा. थांबा थांबा थांबा. सहा रामः गच्छति. आता इथे जो क्रम लावलाय ना, संस्कृतमध्ये हा क्रम आपण उलटा पुलटा केला तरी चालतो. म्हणजे आधी क्रियापद घेतलं इथे बघा. गच्छति सहा रामः. गच्छति सह हा, राम. हा, असा क्रम केला तरी चालतो. अर्थ त्याचा तोच राहतो. पण संस्कृतने ती आपल्याला मुभा दिलेली आहे की तुम्ही क्रम उलटा लिहिलात किंवा कसाही लिहिलात तरी ते वाक्य आम्ही समजतो म्हणून. तर इथे म्हणून मुद्दाम दाखवलंय गच्छति सहा रामः किंवा सहा रामा गच्छति. असं असं दोन्ही प्रकारे आपण वाक्य लिहू शकतो. आता पुढचं वाक्य कोण वाचतंय? मी वाचते. मी मोहिनी वाचू का पाठक. श्यामल? त्वम जलम पिबसी. हा, तू अर्थ सांगा. पाणी पी. तू पाणी पित आहेस. पितोस. हा, पितो. पितोस. पितोस. हे हा, सगळे बरोबर. वर्तमान बर. काळातली क्रियापद आहेत. त्यामुळे तू हो. पाणी पितोस. हा, आता त्याचंच बघा. हे 3 शब्दांचं वाक्य आहे आपलं. तर इकडे कसं उलट करून दाखवलंय. म्हणजे आधी क्रियापद घेतलंय. पिबसी त्वम जलम असं लिहिलं तरीही तुमचे मार्क जाणार नाहीत. हं. आता पुढचं वाक्य मॅडम आम्हाला ते आणि एकदा सांगा की काय सांगू? पठामी, अहम पठामी. तुम्ही हा, म्हटलं ना की हा. अहम म आलं की पठामी असं. अहम ते आणि नाही एकदा नाही. आम्हाला सांगा. म आलं की पठामी नाही म्हटलं. अहम म्हणजे मी. माझ्या अहम. संदर्भात जे काही असेल त्याचा हा वर्तमान काळाच्या क्रियापदाचं रूप त्याला मी लागतं. हा. हा, उत्तम पठामी. पुरुष. हा, म्हणजे म्हणजे माझ्या संदर्भात म्हणजे आपल्या स्वतःच्या संदर्भात जे काही असेल त्याचं हम्म. जेव्हा आपण वर्तमान काळाचं याचं क्रियापदाचं रूप वापरतो ते पण आत्मनेपदी नाही परस्मैपदी पद, तर तेव्हा ते मी लागतं. एवढं लक्षात ठेवा म्हटलं मी अहम आलं तुम्हाला. की मी लागतं ना
हा आणि अहम ह्या वाक्यामध्ये नुसतं पठामी जरी आलं असतं तरी त्याचा अर्थ मी वाचतो असाच झाला असता. कारण उत्तम पुरुष मध्ये पठामी असेल तर त्याचा कर्ता नेहमी अहमच असतो. आता कोण वाचते? सोनाली ताई आहात का तुम्ही? म्यूट करता येते का? अनम्यूट. सोनाली ताई, वृंदाताई वाचा. मी वाचू का मॅडम? कोण वृंदाताई सुद्धा वाचतायत? काय हेच वाचायचे अहम पुस्तकम पठामी. हो, आणि अर्थ सांगायचं. मी पुस्तक वाचतो. बरोबर. कुठलं पुस्तक वाचताय? बालबोध. हा? अहम सरल आज मिळाली आहेत शिक्षक. पुस्तक आम्हाला. अहम ऐका ना. संस्कृतची अहम सरल शिक्षक संस्कृतची पुस्तकं पुस्तकं. पठावी. बर, चला पुढे जाऊया. आणि तेच आता हेच वाक्य कसं केलंय बघा. पहिल्यांदा क्रियापद घेतलंय पठामी अहम पुस्तकम. अ, मी एक विचारू का? मला थोडासा डाऊट आहे ह्यात. आता हा, इथे आपण त्वम जलम पिबसी असं केलं है ना. ते हो जलम वरती डॉट मारला आणि इकडे पिबसी त्वम जलम, तर म म का लिहिला किंवा पुस्तकमला म का लिहिला शेवटी? हे बघा तो असं डॉट काही लिहिला तर नाहीये. नाही का चालणार? नाही नाही, असं काही नाहीये. तुम्ही जलम असं लिहिलं तरी चालेल, जलम म लिहिलं तरी चालेल. म चा पाय मोडून घ्यायचा फक्त. ओके ओके. हा, मग तेच म्हणजे डॉट लिहिला तरी चालेल ना तिथे शेवटी पिबसी त्वम जलम. हो माईक चालू चालतं, आलं पण की शक्यतो म्हणजे खरं खरं हा शब्द कसा आहे, जलम त्वम म्हणजे त्व आणि म पाय मोडका लिहिला तरी चालतो. हा त्वम ते लिहिताना झालं, पण इकडे किंवा पूर्ण लिहिलंय ना म्हणून म्हटलं शेवटी आहे तर क्रियापदाच्या दोन्ही ठिकाणी. प्रकारे चालतं, दोन्ही प्रकारे चालतं. आपल्या लेवलला दोन्ही वेळेला चालेल, ते दोन्ही प्रकारे चालेल. सध्याच्या ओके. आपण ज्या लेवलला आहोत तिथे दोन्ही चालेल. मॅडम पण मी प्रभा जयशंकर, मला एक डाऊट आहे. हे अहम पठामी जो वाक्य आहे, मी हा वाचतो आणि वाचतोवर एक अनुस्वारा दिलाय. आणि इथे अहम पुस्तकम पठामी, मी नाही, ते पुस्तक चुकून आलं वाचतो, असेल. तिचं नाहीये. नाही नाही, असं का? अनुस्वाराचा काही संबंध येत नाही इथे, वाचतो फक्त. ते चुकून झालं असेल. हा. हे करताना टाईप करताना झालं असेल ते. आणि वाचतो असं केव्हा लिहिलं आणि असेल. हा, केव्हा आणि तेव्हा जे जे लिहितो त्याच्यावर पण अनुस्वार असतो का? केव्हा आणि तेव्हा हा. नाही नाही, केव्हा तेव्हा. हो, केव्हा पण नाही त्याच्यावर होत. अनुस्वार दिलेला होता आपल्या ह्याच्यात स्लाइड्सवर. नाही आहे आहे, सरांनी के ऐका वर ऐका. केच्या तिथे असतो छोटासा केव्हा. तो के जो आहे ना तो नाकात न येतो तेव्हा असं असतं, त्याच्यामुळे तो असतो मराठीत लिहितात. अनुस्वार असतो. तो असतो असतो. आता आलं म्हणजे की आपण लिहिला परत तरी बघूया. चालतो, नाही लिहिला तरी चालतो, पण शुद्ध जे लिहितात ना मराठी ते हो. त आणि तेव्हा पण मी आणि नाही केव्हा लिहित. लिहिताना ना डॉट देतात एक. अच्छा, नवीन ठीक आहे. शुद्धलेखनात नाही लिहित. नाही नाही, शुद्ध मराठीमध्ये चला आपण नसतो. त्याच्यावर काही लोक चर्चा नको बोलतात. करूया, आपण पुढे हा. जाऊया. मॅडम, मला एक प्रश्न आहे उषाताई. हा बोला. आता मला जर असं म्हणायचं असेल की मी बालबोध पाठाचं पुस्तक वाचते, तर हा, अहम बालबोध पाठम पुस्तकम पुस्तकम पठामी असं म्हणता ते येईल? बालबोध पुस्तकम पठामी. अच्छा, बालबोध हम्म, पुस्तकम. बाय, थँक्यू. हा हा. आता पुढे बघा काय आहे. संस्कृत भाषेमध्ये शब्दांचा क्रम कसाही ठेवून सर्वसाधारण वाक्य रचना करता येते. आता हीच गोष्ट आपण वरती शिकलो नाही का, आधी नाही का शिकलो. तसंच आता इथेही दाखवलंय. अहम म्हणजे मी, बरोबर ना. त्वम हो. म्हणजे तू, हो. आणि सहा म्हणजे तो. हो. आता आणखीन एक तुम्हाला मी कसं लक्षात ठेवते तेच सांगते हा. म्हणजे तुम्ही आता प्रत्येकाने कसं लक्षात ठेवायचं तो तुमचा प्रश्न आहे. आता बघा हा, मी अहमला सांगितलं की वर्तमान काळात क्रियापदामध्ये शेवटी काय येतं, मी येतं, बरोबर. हा, हो. तसं सहाला काय येतं, ती येतं. हा. सहा हो. किंवा गच्छती. रामहा. हा, हो. सहाला काय येतं, ती येतं. किंवा ती. सहाच्या ऐवजी रामहा असेल किंवा सीता असेल किंवा आणखीन लक्ष्मण असेल, कोणी असलं तरी सहाच्या ऐवजी तो येतो ना, म्हणजे ती. म्हणजे त्याचं ती येते. क्रियापदाचं वर्तमान काळाचं परस्मै पदाचं रूप शेवटी ती येतं. हे लक्षात ठेवा. आणि मग हो. त्वम आलं की सी येतो. सी येतं. हा, आलं सी की. सी. हो. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, तर पुढे तुम्हाला संस्कृत शिकताना वाक्य करताना काहीही अडचणी येत नाही. म्हणजे वर्तमान काळाची जेव्हा त्वम आपण आलं वाक्य की करतो
परस्मै पदाची मॅडम जेव्हा वाक्य करतो तेव्हा मी माझी पद्धत सांगितली आहे. ही काही हा सर्वमान्य पद्धत म्हणजे नाही. असं आहे ते नाही. सह सह ती हम्म. तौ तह तेन ती. ते तितकं मॅडम नको असं जाऊ हा जाऊ आणि दे. मध्ये मध्ये फक्त आपले आपले वर्ड्स ऍड करत जायचे. एक विचारू भाग्यश्री, का मॅडम आता मी? एवढ्या लवकर पुढे पळू नकोस. आता जिथे आहोत तिथेच आपण राहूया. पळत पळत अहो, गेलीस तर तेच मध्येच तुम्ही कुठेतरी ठेच नाही लागते. नाही पळत नाहीये. तुम्ही सांगितलंय ना ते कसं लक्षात ठेवायचं ते मी ह्या बाकीच्यांना नाही नाही, मी सांगते. फक्त एकवचनाचं सांगितलं. तू ताऊ मॅडम ते अच्छा अच्छा ते करू नकोस. तुम्ही आमचा गोंधळ बहुवचन उडतो. जर सांगितलं. आमचा गोंधळ उडतो. हा, मॅडम मी फक्त एक विचारू का? एकवचनाचं लक्षात ठेव सध्या. फक्त विजय हॅलो सांगतो. मॅडम. एकवचन लक्षात ठेवा. आणि ती पण मी माझी ठीक आहे पद्धत ठीक आहे सांगितली. ठीक आहे हे बघा, ठीक. तुमची माझी प्रत्येकाची पद्धत सेमच आहे हे लक्षात आलं माझ्या. प्रत्येकाने स्वतःची पद्धत डेव्हलप शिकवण्याचं काम करायची आहे. करा ना. ऐका एक मिनिट, शिकवण्याचं काम सगळे सगळे शिक्षकांना करू शिक्षक द्या, होऊ नका. प्रश्न विचारण्याचं फक्त तुम्ही करा. हं, शिकवण्याचं त्यांना करू द्या, तुम्ही चला फक्त प्रश्न विचारण्याचं करा. हो बरोबर मॅडम एक सांगितलं. विचारू का? एक पुढे विचारू जाऊया का आता. मी? थांबा थांबा, अपर्णा पुढची म्हात्रे. स्क्रीन. एक मिनिट, पुढची स्क्रीन घेऊया आधी. हा, तर आता अहमचा अर्थ काय झाला? मी. मी. अहम पठामी म्हणजे मी वाचतो. त्वम वाचतो. म्हणजे तू. त्वम तू पठसी. आला की त्वम आला की सी आला प्रत्यय. आणि हं. सहा म्हणजे तो. सहा पठती म्हणजे तो वाचतो. वाचतो. आता बघा पुढे. ही वाक्य वाचा आणि त्यांचा मराठीत अर्थ करा. भाग्यश्री पहिलं वाक्य वाच. रामः ग्रामं गच्छति. हं, गच्छति रामः ग्रामं म्हणजे हं, राम हं, ग्राम म्हणजे गावाला गाव. जातो. हं. गच्छति चालेल. जातो. हं. आणि दुसरं जे केलंय आधी हा क्रियापद घेऊन आपण अर्थ जातो राम गावाला हा, पण किंवा आपण मराठीत तसं म्हणत नाही. त्यामुळे मराठीत आपण त्याचा हा अर्थ एकच लिहिणार. काय लिहिणार? एकच अर्थ. राम राम गावाला 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 जातो. बरोबर. आता दुसरं वाक्य प्रज्ञाताई तुम्ही वाचा. कृष्णः शुद्धं दुग्धं पिबति. हं. कृष्ण शुद्ध दूध नाही, ते पितो. पुढचं वाक्य पण वाचा ना, की ज्याचा हा क्रम पिबन्ति बदललेला आहे. शुद्धं दुग्धं कृष्ण. कृष्ण. हा, अर्थ सांगा. कृष्ण शुद्ध दूध पितो. बरोबर. आता तिसरं वाक्य अपर्णाताई वाचा. माधवः पुस्तकं शीघ्रं पठति. हं. पुस्तकं शीघ्रं पठति माधवः. शीघ्रम हा शब्द कसा आहे? शीघ्रं. हा, शीघ्रं. वाचायचं कसं? बरोबर, वाचायचं शीघ्रं. कसं? माधवः शीघ्रम पुस्तकं शीघ्रं पठति. पठती. शीघ्रं. हा, माधव बरोबर. हा, अर्थ पुस्तक सांगा. हा, माधव पुस्तक हा, लवकर वाचतो. बरोबर. का चालेल. लगेच वाचतो येणार? लवकर. जलद बरोबर. जलद पण जलद चालेल. वाचतो. जलद वाचतो पण चालेल. हो. बरं. ठीक आहे. आता आपण काही क्रियापद जी आधी पण बघितली होती तरी पण आता काही रूप बघणार आहोत त्याची, क्रियापदांची. बघा हा, आता पहिलं क्रियापद आहे गम आणि त्याचं रूप म्हणजे जे गम जरी क्रियापद दाखवलेलं असलं तरी ते चालताना वर्तमान काळामध्ये गच्छ म्हणून चालतं. म्हणजे गम गच्छती, गम गच्छ. गच्छी, गम गच्छ. गच्छामी, गच्छामी, गच्छमी नाही गच्छामी. आलं लक्षात? अहम गच्छामी मी जातो. त्वम गच्छसी तू जातोस. सहा गच्छती तो जातो. हो जातो. हो. हा, कळलं सगळ्यांना? हो. कोण आता? सरोजिनी ताई, तुम्ही हे क्रियापद वाचा आणि त्याच्या खालची ती वाक्य पण वाचा. सरोजिनी ताई आहात का? आहे, अनम्यूट करायचं राहिलं होतं. सॉरी. हा हा, हा, वाचा वाचा. पिपा हो. पिबाचं वाचू ना? नाही नाही नाही, पहिलंच मी जे वाचलं तेच. पहिलंच वाचू. हो हो. गच्छती गच्छती गम गच्छ जाणे. गच्छती तो जातो. जाना वह जाता है. ही गोज. हिंदी नका वाचू. हिंदी सगळ्यांना गरज आहे का? नको ना, फक्त कोणाला गरज मराठीच नाही. वाचू ना. हा, मराठीच वाच. गच्छसी तू जातोस. हा, गच्छामी मी जातो. बरोबर. बरोबर, छान वाचलत तुम्ही. आता दुसरं जे क्रियापद आहे पा पिव म्हणजे पिणे. म्हणजे आपण पाणी पितो, दूध पितो,
तसं पा पिब म्हणजे पिणं. बघा धातू काय आहे? पा. चालतो कसा? पिब. हा, म्हणजे आता पिबती म्हणजे तो पितो, पिबसी म्हणजे तू पितोस, आणि पिबामी म्हणजे मी पितो. म्हणजे आता समजा मी म्हटलं की मी दूध पिते, तर वाक्य कसं होईल? अहम दुग्धम पिबामी. पिबामी. आणि मी म्हटलं की मी गोड दूध पिते, तर अहम मधुरम दुग्धम पिबामी. हा, कळलं ना? तर मग आता आणखीन कुठे गेलं कोणी? मी आता वाचू का? ज्यांनी ज्यांनी वाचले त्यांनी नाही वाचायचं, दुसरं कोणीतरी त्यांनी वाचा. मी वाचू? मी वाचू का? मी म्हणजे कोण? नाव सांगा. विनया. विनया. वाचा. पा म्हणजे वाचायचं ना ते मॅडम? हो हो, ते पूर्ण वाचायचं. हो. पा पिब पिणे. हा पिबती म्हणजे तो पितो. हा पिबसी तू हा पितोस. हा. पिबामी मी पितो. बर. आता तुम्हाला मग विचारू का मी की गच्छामी म्हणजे कोण जातो? गच्छामी म्हणजे कोण जातो? अहम. बरोबर. म्हणजे गच्छामी आलं की डोळे मिटून अहम म्हणायचं. अहम गच्छामी. आता गच्छसी म्हटलं की कोण जातो? कोण जातोय? त्वम गच्छसी. त्वम गच्छसी. बरोबर. आणि गच्छती म्हटलं की डोळे मिटून काय ओळखाल? सहा गच्छती. सहा गच्छती. आलं लक्षात? हो. चांगलं लक्षात आलं का? मी रात्री तुमच्या स्वप्नात येऊन विचारणार आहे बरं का सगळ्यांना. बर. मग पिबामी म्हटल्यानंतर काय येईल हो? अहम पिबामी. आणि पिबती म्हटलं की सहा पिबती. आणि पिबसी म्हटलं की त्वम पिबसी. सगळ्यांच्या बरोबर लक्षात येतंय का? कधी बघा येऊ का स्वप्नात? रात्री येऊ ना? नक्की या. नक्की औषध आहे. नक्की येऊ, विचारायला येणार बरं का. बघा स्वप्न दिसून पडेल आणि मग येतील उषाताई स्वप्नामध्ये. चला पुढचं आता बघूया. पठ. आता मी वाचते, नंतर कोणीतरी वाचा. पठ म्हणजे वाचणे. आता पठचं रूप काही बदलत नाही. पठ पठती तो वाचतो. पठ पठसी तू वाचतोस. आणि पठामी मी वाचतो. तर कोण वाचतंय हे? पठसी पठामी. सायलीताई वाचा. संजीवनी. एक मिनिट, सायलीताई ना. सायली वाचा तुम्ही. वाचते. हा. 3 पठ पठ वाचणे. पठती तो वाचतो. पठसी तू वाचतोस. पठामी मी वाचतो. बरोबर. आता बघा, आता हे चौथं क्रियापद आहे ना, हे जरा लक्षात ठेवायचं विशेष का? तर त्याचं रूप पूर्णपणे वेगळं झालंय. दृश्य. धातू काय आहे? दृश्य. त्याचं रूप काय होतं? पश्य. पश्य म्हणजे पहा, पाहणे. हा. तर आता पश्यती म्हणजे बघा त्याला कसं झालंय ते पश्य. धातू कसा होता? दृश्य. आणि झालं काय? पश्य. आणि ते आपण वापरतो कसं बघा आता. पश्यती म्हणजे तो पाहतो. पश्यसी म्हणजे तू पाहतोस. आणि पश्यामी म्हणजे मी पाहतो. आता कोण वाचतंय? मगाशी सरोजिनी ताई म्हणत होत्या वाचा. नवीन कोण पुढे काय येत नाहीये? संजीवनी. हा, संजीवनी वाचा वाचा वाचा. दृश्य पश्य पाहणे तुसी पश्यती तो पाहतो वह देखता है. पश्यसी तू पाहतोस तू देखता है. पश्यामी मी पाहतो मैं देखता हूँ. अच्छा, तुम्ही हिंदीत बोलता का? हिंदी भाषी आहे तुम्ही? संजीवनी ताई? नाही मराठी. मग मराठीच वाचायचं. आता पुढचा धातू घेऊया आपण. क्रीड. क्रीड. क्रीड म्हणजे काय? खेळणे. म्यूट करा. बाहेर बोलू नका. तुम्ही घरात बोलताय ते सगळं मला ऐकू येतंय. सगळ्यांनीच म्यूट करा, खूप डिस्टर्बन्स आहे. तर आता पुढचं क्रियापद आहे क्रीड. क्रीड म्हणजे खेळणे. तर त्याची रूप कशी होतात बघा. क्रीडती म्हणजे तो खेळतो. क्रीडसी तू खेळतोस. आणि क्रीडामी म्हणजे मी खेळतो.
आता कोण वाचतंय? मोहिनी मी ताई वाचू वाचा. मी मोहिनी ताई वाचा. त्यांच्याच घरात आवाज येत आहेत वाटतं. मी वाचू का मॅडम? हो वाचा. हा सविता वाचा. धातू आहे क्रीड, खेळणे. क्रीडती तो खेळतो. क्रीडसी तू खेळतो. क्रीडामी मी खेळतो. बरोबर. आता त्याच्या पुढचा धातू आपण बघूया वद. वद म्हणजे बोलणे. आता वदती म्हणजे तो बोलतो. वदसी म्हणजे तू बोलतोस. आणि वदामी म्हणजे मी बोलतो. आता कोण वाचते? मी वाचू शुभदा पाटील. शुभदा ताई वाचा. वद म्हणजे बोलणे. वदती म्हणजे तो बोलतो. वदसी म्हणजे तू बोलतोस. आणि वदा म्हणजे मी बोलतो. बरोबर. आता आपण किती धातू क्रियापद बघितली? 6. कोणकोणती? कोणकोणती? पहिलं होतं गम गच्छ म्हणजे जाणं, जाणे. दुसरं होतं पा पिब म्हणजे पिणे. तिसरं होतं पठ म्हणजे वाचणे. दृश्य पश्य म्हणजे पाहणे. आणि क्रीड म्हणजे खेळणे. आणि वद म्हणजे बोलणे. अशी आपण 6 क्रियापद आज बघितली. उद्या तुम्हाला प्रत्येक हे जी क्रियापद आहेत त्या क्रियापदाचं जे जे प्रत्येक रूप आपण बघितलंय, गच्छती गच्छसी गच्छामी, पिबती पिबसी पिबामी, पठती पठसी पठामी, पश्यती पश्यसी पश्यामी, क्रीडती क्रीडसी क्रीडामी आणि वदती वदसी वदामी. ह्याचं एक एक वाक्य तुम्ही स्वतः तयार करायचंय. जास्त शब्दांचा घोळ घालायचा नाहीये. 2 किंवा 3च शब्द वापरून वाक्य बनवायचे. आणि तो गृहपाठ आहे तुम्हाला उद्यासाठी. तर आता आपण काही शब्द बघूया. थोडा वेळ आहे आपल्याला अजून. तर काही शब्द बघूया. नवीन शब्द आपल्याला शिकायचे. आपली संस्कृतची डिक्शनरी आपल्याला वाढवायची आहे. तर आपण आता शब्द वाचणार आहोत. अपर्णाताई तुम्ही पहिले 2 शब्द वाचा. बालकः बालक. शिक्षकः शिक्षक. बर. शुभा जोशी तुम्ही पुढचे 3 आणि 4 वाचा. अध्यापकः अध्यापक. नृपः राजा. सविता ताई तुम्ही 6 आणि 7 वाचा. 5 आणि 6. मनुष्य पुरुषः. 5 आणि 6 सॉरी 5वं पण वाचा. देवः देव. मनुष्य पुरुषः मनुष्य. हस्तः हात. बरं बस बस. आता पुढे कोण आहे? प्रज्ञाताई. 8, 9, 10 आळशी. आलसः आळशी. आलसा आहे का? ऐका ऐका. आलसा आहे का? संस्कृत एक सांगते तुम्हाला. संस्कृतमध्ये हे फार बघतात बरं का. व्याकरण हा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि शुद्ध अशुद्ध लेखनाच्या चुका. शुद्ध तुम्ही जितकं लिहाल तितके तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं पण तुम्ही अशुद्ध लिहिलं तर तुमचा मार्क जातो. म्हणून संस्कृतमध्ये हे लक्षात ठेवा की शुद्ध आणि अशुद्ध लेखनाकडे शिक्षक फार कटाक्षाने लक्ष देतात. म्हणून वाचताना पण कधीही चूक करायची नाही. आणि लिहिताना तर मुळीच करायची नाही. वाचा वाचा. आणि 10वं पण वाचा. एकच राहिलंय आता. चप्पल हा चप्पल. चप्पल हा आहे का? नाही चप्पल हा. चप्पल हा चप्पल. चप्पल म्हणजे काय? चपळ चपळ म्हणजे चप्पल नाही पायातली. चपळ. तळच ते लिहिता गेलं नाहीये. ते ऍक्टिव्ह म्हणजे चपळ. माझा एक प्रश्न इथे. आपण आता ते रामाचा श्लोक घेतला तर त्याप्रमाणे सांगा बघा ही कुठची विभक्ती आहे प्रत्येक शब्दाची? बरोबर सांगा. कोण सांगते? मी सांगू. बालकः प्रथमा. एकवचन. शिक्षकः प्रथमा एकवचन. प्रथमा एकवचन. आता शुभा जोशी तुम्ही सांगा. अध्यापकः प्रथमा एकवचन.
सायलीताई तुम्ही सगळंच सांगा सगळंच दृपहा. पहिले प्रथम आहे. नाही नाही प्रथमा एक सगळेच वचन. सगळेच नाही. दृपहा प्रथमा म्हणजे एक हा बरोबर. वचन. हा ह्याचं आता एक अजून कोण आहे? हा एक सगळेच प्रथम आहेत, पण एक ऑब्झर्वेशन असेल तुमच्या लक्षात की जेव्हा जेव्हा विसर्ग येतो तेव्हा तो शब्द प्रथमामध्ये पुल्लिंगी असतो, तो पुल्लिंगी शब्द असतो. एवढं लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्हाला पुढची डिक्शनरी तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही बालकह लिहिलं तर बाय डिफॉल्ट तुम्ही समजून द्या की तो शब्द पुल्लिंगी आहे म्हणून. पुढे जाऊया. हो जाऊया ना. आता नपुंसकलिंगी. एक शंका आहे फक्त, ते मनुष्याच्या ऐवजी मनुष्य लिहिलंय, बाकीच्या सगळ्याला विसर्ग आहे पुढे. हा तिथे विसर्ग तिथे राहिलाय. विसर्ग राहिला. बरोबर. राहिलाय. हं, हं. आता नपुंसकलिंगी बघूया का? नपुंसकलिंगी आता बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि मला सांगा की हे इथे 10 शब्द सरांनी आपल्या स्क्रीनवर दिलेले आहेत. हा, पुस्तकम, जलम, दुग्धम, घृतम, उद्यानम, पुष्पम, फलम, मधुरम, कंदुकम, भोजनम. आता पुस्तकम म्हणजे पुस्तक, जलम म्हणजे पाणी, दुग्धम म्हणजे दूध, घृतम म्हणजे तूप, उद्यानम म्हणजे बाग किंवा बगीचा, पुष्पम म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ, मधुरम म्हणजे गोड, कंदुकम म्हणजे चेंडू. नवीन शब्द आलाय. भोजनम म्हणजे भोजन किंवा कंदुकम जेवण. हा शब्द वेगळा आला. हा, आता तुम्ही सांगा प्रत्येक शब्दाला शेवटी काय प्रत्यय लागलाय? म प्रत्यय पाय मिळाला. मोडलं. पाय मचं मोडका पाय म मोडलं. लागला. हा म्हणजे आता तुम्ही नपुंसकलिंगी शब्द जर ओळखायचा असेल तर तुम्ही मनाशी काय खूणगाठ बांधाल? पाय त्या मोडलेला शब्दात म हलंत. सांगू का? बरोबर. म हलंत हा शब्द जेव्हा म्हणजे शब्दाच्या शेवटी जो म हलंत आला तर डोळे मिटून काय? नपुंसकलिंगी. हा, पण तो प्रथमा करता असेल तरच. हा, जर तुम्ही द्वितीयेचा शब्द तुम्हाला दिला एखादा तर तो नपुंसकलिंगी असेलच असं नाही. कारण द्वितीयेची आपण काय बघितली? राम रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे. रामम काय होतं? रमेशम काय होतं? द्वितीया होती. आणि तेव्हा शब्द कुठला होता? राम हा पुल्लिंगी अकारांत पुल्लिंगी शब्द होता तो. आणि त्याची द्वितीया झाली तेव्हा तो काय झालं? रामम रमेशम भजे झालं ना. हा, म्हणजे तुमच्या मनाशी तुम्ही काय ठरवलं आता? या क्लू प्रथम हा, द्वितीय विभक्ती येते. नावाच्या समोर जर हलंत म आला तर द्वितीय विभक्ती एकवचन द्वितीय विभक्ती. नेहमी नाही. ऐका, जेव्हा आपण आता विभक्ती प्रत्यय शिकणार आहोत ना तेव्हा तुमच्या लक्षातच येईल हे सगळं. पण आता हे जे सरांनी आपल्याला शब्द दिलेले 10 शब्द हे प्रथमेतले शब्द आहेत आणि म्हणून ते म हलंत शब्द आहेत आणि हे नपुंसकलिंगी शब्द आहेत. एवढं लक्षात ठेवा. नाही म्हणजे ताई उषाताई, तरी नपुंसकलिंगी आपण एखादं वाक्य करतो जसं की बालकः पुस्तकः, तर ते बालकः आहे तेव्हा पुस्तकः होत आहे. पुस्तकम नाही बालकः म्हणत. पुस्तकम पठति. पुस्तकम पठती होईल का? पुस्तकः नाही होणार. हा नाही, तुम्ही बालक का म्हणताय. बालकः हा प्रथम बालकः एक वचन. हा हा, बालकः पुस्तकम पठति म्हणजे अच्छा. हे बालक किंवा मुलगा पुस्तक वाचतो. हा, बालक कहा म्हणता तेव्हा ते एकवचनी होतंय आणि बालक कहा म्हणताय तेव्हा ते बहुवचनी होतंय. बालक काहा म्हणेन मी, कहा नाही का म्हणेन. म्हणतात? आधी का मी दीर्घ म्हणेन आणि मग हा म्हणेन विसर्ग. बालकाः पुस्तकानि पठन्ति. बरोबर. हा, मग इथे रूप बदलतं. नपुंसकलिंग असलं तरी मग ते रूप बदलणार नाही पण का? तेव्हा ते बहुवचन. म्हणजे बहुवचन बहुवचन झालं होतंय ना. बालकाः केलं की बहुवचन होतं. म्हणून ते बहुवचन म्हटलं की मग एकच पुस्तक वाचेल का कोणी? त्यांच्याकडे जी जी पुस्तक असतील ती वाचतील ना. मग पुस्तकानी, मग ते पण बहुवचन झालं. आणि क्रियापद पण पठंती झालं. ते नंतर येऊया आपण, आता नको तिथे. कारण आता मॅडम, आपण नको एक घातलं की एक मिनिट मी विचारू का? विचारा. अपर्णा म्हात्रे, म्हणजे आपल्याला समजा एखादा संभ्रम निर्माण झाला की हे पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे, तर आपल्या मराठीसारखा आपण ते पुस्तक वगैरे तो अशाने मिळू शकतो नाही का आपल्याला नपुंसकलिंग दर असेल तर? वेळेला नाही, प्रत्येक वेळेला नाही. अच्छा. आपण बघा बाग, ती बाग म्हणतो, तो बगीचा म्हणतो आणि इथे येस. उद्यानम काय आहे? नपुंसकलिंगी.
ते उद्यानम. हा ओके ठीक आहे. फुल, ते फुल बरोबर होईल, पण बगीचाच्या बाबतीत नाही होणार ना. नाही होणार, काही शब्दात नाही होणार. नाही आता म्हणजे एखादं कंदुकम, संघ. कंदुकम म्हणजे चेंडू. हो आपण चेंडू. चेंडूला काय म्हणतो? तो चेंडू म्हणतो ना. बरोबर. हा, तो पुल्लिंगी होतो, पण इथे ओके. कंदुकम काय आहे? नपुंसकलिंगी. नपुंसक. बरोबर. ओके. तर मग इथपर्यंत सगळं लक्षात आलं का? नवीन हो शब्द ग्रास्प केले सगळ्यांनी? हो लिहून नाही घेतलं हो पण हो नवीन घेतले ना? हा, लिहून घेतलंय ना. लिहा का सांगते माहितीये का? लिहिण्याने आपल्या स्मरणात लवकर राहतं. नुसतं बरोबर वाचलं आणि नंतर आपण विसरण्याची पण एक प्रक्रिया आहे आपल्या मनाची, माहितीये का तुम्हाला? बरोबर. तर त्या विसरण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण विसरून जातो लगेच. पण लिहिलेलं असलं ना की आपल्या लक्षात चांगलं राहतं. आणि आणखीन एक त्याचा फायदा लिहिण्याचा असा असतो की तो शब्द आपण चुकीचा लिहित नाही. एकदा आपण बघून लिहितो, तो आपल्याला एकदा एक स्मरणात गेला की ते तसंच्या तसंच रिपीट होतं दुसऱ्या वेळेला. म्हणून लिहित राहा. चालेल सर, पुढे जायचं का? हो जाऊया ना. तरी किती मिनिटे आहे? एक दोन किती 3 मिनिटं आहेत. बरं, एवढं होईल का आपलं? होईल नाही ना. होणार. होईल तेवढं होईल ना. आता हे होईल सगळे ना. अव्यय आलेले आहेत बरं का. हा, तत्र म्हणजे तेथे, हा अव्यय आपण वापरलेला आहे. कुत्र हो. म्हणजे कोठे, यत्र म्हणजे जेथे. जेथे. हा, म्हणजे काय ते सांगा ना, अव्यय म्हणजे काय? तुम्ही सांगा बरं, मराठी शिकलात ना आतापर्यंत? हो मग आठवा, शाळेत काय शिकलो होतो आपण? नाही लक्षात आता. कुणाला तरी आठवेल? प्रभाताई आठवा. प्रभाताई. दोन वाक्यांना जोडणारे किंवा दोन शब्दांना जोडणारे ना. ज्याचा शब्द व्यय होत नाही वाक्य ज्याचा तो, व्यय जोडणार. म्हणजे ज्याचा जे व्यय होत बदलत नाही त्याला अव्यय म्हणतात. हो. तसंच आहे. बरोबर, ज्याचं रूप अगदी बदलत नाही. बरोबर. हा, अव्यय. चालेल. तर मग आता फक्त लक्षात ठेवा की तेथे जर शब्द आला तर तिथे आपण संस्कृतमध्ये तत्र वापरणार आहोत. कुठे विचारायचं असेल तर कुत्र विचारणार आहोत. कुत्रा नाही बरं का, कुत्र. कुत्र म्हणजे कोठे. हा, आणि जेथे विचारायचं असेल तर आपण यत्र. यत्र. हा, आणि येथे तर अत्र. येथे तर अत्र. नाही म्हणायचं असेल तर न. तेव्हा असा अर्थ आपल्याला सांगायचा असेल तर तदा. आणि कदा म्हणजे केव्हा. यदा तेव्हा. म्हणजे जेव्हा. आता शीघ्रम किंवा द्रुतम म्हणजे लवकर, आणि सत्वरम म्हणजे लवकर. शीघ्रम, द्रुतम आणि सत्वरम हे तिन्ही अव्यय, त्यांचा अर्थ आहे लवकर. आता पश्चात म्हणजे नंतर. अपि म्हणजे सुद्धा. सह किंवा साकम म्हणजे बरोबर. नंतर एव म्हणजे तावत तू, तर त्याचा अर्थ होतो तर, तो. किम म्हणजे कोण किंवा काय. अतः म्हणजे म्हणून. किंतु किंवा परंतु म्हणजे पण. किंतु परंतु हे पण साठी आहेत. आता पटकन कोणीतरी वाचा बरं. प्रांजली ताई, तुम्ही वाचा बरं पटकन हे सगळे अव्यय. केचन आलं नाही इथे. हो. केचन मी वाचू का? तत्र थांबा ना, म्हणजे मी कुणाला सांगितलं? हा, तत्र तेथे, हा हा कुत्र हा कोठे, हा यत्र हा जेथे, हा अत्र हा येथे, न बरोबर. हा नाही, हा तदा हा तेव्हा, हा कदा हम्म केव्हा, हम्म यदा हम्म जेव्हा, हा शीघ्रम हा द्रुतम म्हणजे हा लवकर, बरोबर. सत्वरम हा लवकर, हा पश्चात हम्म नंतर, हम्म अपि सुद्धा, सह हा आणि साकम म्हणजे हा सह बरोबर किंवा हा हा बरोबर. एव च हम्म तावत किंवा तू हम्म म्हणजे तर. हा किम कोण हा आणि काय. हा अतः हा म्हणून. हा किंतु परंतु म्हणजे पण. बर, आता तुम्हाला गृहपाठ हाच आहे की हे अव्यय जे काही आहेत ते सगळे पाठ करायचे. ओके.